कन्या राशी 17 ते 23 ऑगस्ट 2026 साप्ताहिक राशी भविष्य। अडथळे दूर होणार, मेहनतीला फळ मिळणार, धनलाभाची चाहूल, नात्यातील गैरसमज दूर होणार आणि नवीन संधींचे दरवाजे उघडणार। नमस्कार कन्या राशीच्या प्रिय बांधवांनो, आपल्या या खास साप्ताहिक राशी भविष्यामध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे। कन्या राशीच्या लोकांनो, 17 ऑगस्ट ते 23 ऑगस्ट 2026 हा आठवडा तुमच्यासाठी एका नव्या दिशेची सुरुवात करणारा ठरू शकतो। काही वेळा आयुष्यात अशी परिस्थिती येते की आपण पूर्ण मनापासून प्रयत्न करत असतो, पण अपेक्षित परिणाम मिळत नाहीत। आपण मेहनत करतो, नियोजन करतो, चुका टाळण्याचा प्रयत्न करतो, सगळ्यांचा विचार करतो, पण तरीही एखादे काम अडकते, एखादी संधी हातातून निघून जाते, एखादे नाते मनासारखे राहत नाही किंवा आर्थिक बाबतीत अपेक्षेप्रमाणे स्थैर्य मिळत नाही आणि मग मनात एकच प्रश्न निर्माण होतो, मी अजून किती प्रयत्न करायचे। कन्या राशीच्या लोकांनो, हा प्रश्न तुमच्यासाठी नवीन नाही, कारण तुमचा स्वभावच असा आहे की तुम्ही एखादी गोष्ट मनावर घेतली की ती व्यवस्थित करण्याचा प्रयत्न करता। तुम्हाला प्रत्येक गोष्ट नीट हवी असते, काम व्यवस्थित झाले पाहिजे, घर व्यवस्थित असले पाहिजे, नाती व्यवस्थित असली पाहिजेत, पैशांचे नियोजन व्यवस्थित झाले पाहिजे, भविष्याची तयारी व्यवस्थित झाली पाहिजे आणि म्हणूनच जेव्हा एखादी गोष्ट तुमच्या नियंत्रणाबाहेर जाते तेव्हा तुमचे मन अस्वस्थ होते। तुम्ही बाहेरून शांत दिसता, पण आतून अनेक प्रश्न चालू असतात। हे काम होईल का? पैशांची परिस्थिती कधी सुधारेल? माझे प्रयत्न योग्य दिशेने आहेत का? समोरची व्यक्ती मला समजून घेते का? माझ्या स्वप्नांचे काय? कन्या राशीच्या लोकांनो, 17 ते 23 ऑगस्टचा हा आठवडा तुम्हाला या प्रश्नांमधून हळूहळू बाहेर आणण्याची संधी देऊ शकतो। हा आठवडा एका दिवसात तुमचे संपूर्ण आयुष्य बदलण्याचा दावा करत नाही, पण बदलाची दिशा दाखवू शकतो। एक छोटी संधी, एक योग्य व्यक्ती, एक नवीन कल्पना, एखादे थांबलेले काम किंवा एखादा सकारात्मक निर्णय यापैकी एखादी गोष्ट तुमच्या पुढील काळासाठी महत्त्वाची ठरू शकते। या आठवड्याचा सर्वात मोठा संदेश, कन्या राशीच्या लोकांनो, तुम्ही तुमच्या आयुष्यातील छोट्या छोट्या गोष्टींचाही खूप विचार करता। कधी कधी एवढा विचार करता की संधी समोर असूनही निर्णय घ्यायला उशीर होतो। म्हणून या आठवड्यात स्वतःला एक वाक्य सांगा, परिपूर्ण वेळेची वाट पाहणार नाही, योग्य दिशेने पाऊल टाकणार। कारण प्रत्येक गोष्ट 100% स्पष्ट झाल्यानंतरच निर्णय घ्यायचा असेल तर काही संधी निघून जाऊ शकतात। तुमच्याकडे बुद्धी आहे, अनुभव आहे, निरीक्षण शक्ती आहे, म्हणून या गुणांचा योग्य वापर करा। नोकरी आणि करिअरबद्दल बोलायचे झाले तर कन्या राशीच्या नोकरदार व्यक्तींसाठी हा आठवडा कामाच्या दृष्टीने चांगला ठरू शकतो। तुमच्या मेहनतीची दखल घेतली जाऊ शकते, वरिष्ठ तुमच्यावर नवीन जबाबदारी सोपवू शकतात, काहींना नवीन प्रोजेक्ट मिळू शकतात, काही जणांना कामाच्या ठिकाणी महत्त्वाची भूमिका मिळू शकते। नोकरी बदलण्याचा विचार करणाऱ्यांनी या आठवड्यात अर्ज आणि संपर्क वाढवावेत। पूर्वी केलेल्या प्रयत्नातून पुन्हा संपर्क होण्याची शक्यता आहे। मुलाखतीसाठी संधी मिळू शकते। तुमच्या कौशल्यावर विश्वास ठेवा, पण कामाच्या ठिकाणी प्रत्येक गोष्ट मनावर घेऊ नका। एखाद्याची टीका झाली तर त्यातून शिकण्यासारखे काय आहे ते पहा। व्यवसाय करणाऱ्या कन्या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा नियोजन आणि विस्तारासाठी चांगला आहे। जुने ग्राहक पुन्हा संपर्क करू शकतात आणि नवीन ग्राहक मिळू शकतात। एखादी छोटी संधी भविष्यात मोठ्या व्यवसायात बदलू शकते। कन्या राशीच्या लोकांसाठी आर्थिक बाबतीत हा आठवडा नियोजनाचा आणि स्थैर्याकडे जाण्याचा आहे। उत्पन्नात सुधारणा होण्याची शक्यता आहे। एखादे थकीत पेमेंट मिळू शकते, जुन्या व्यवहारातून पैसे मिळू शकतात, काहींना अतिरिक्त उत्पन्नाचा मार्ग सापडू शकतो। मात्र या आठवड्यात खर्चाचे नियोजन करणे अत्यंत महत्त्वाचे आहे। तुम्हाला एखादी मोठी वस्तू खरेदी करण्याची इच्छा असेल तर आधी बजेट तपासा, बचत वाढवण्याचा प्रयत्न करा। धनलाभाचे संकेत, काही कन्या राशीच्या व्यक्तींना अचानक आर्थिक फायदा होण्याची शक्यता आहे। अडकलेली रक्कम मिळू शकते, जुन्या कामाचे पेमेंट मिळू शकते, एखाद्या अतिरिक्त कामातून पैसे मिळू शकतात। व्यवसायातून अपेक्षेपेक्षा चांगला फायदा होऊ शकतो, पण धनलाभाच्या अपेक्षेने अनावश्यक जोखीम घेऊ नका। पैसा मिळवण्या इतकेच तो योग्य पद्धतीने वापरणे महत्त्वाचे आहे। कन्या राशीच्या लोकांसाठी या आठवड्यात नातेसंबंधांमध्ये स्पष्टता वाढू शकते। तुम्ही मनात अनेक गोष्टी ठेवून घेता, समोरच्या व्यक्तीने स्वतःहून समजून घ्यावे अशी अपेक्षा असते, पण प्रत्येक व्यक्तीला तुमच्या मनातील भावना समजतीलच असे नाही। म्हणून मनात राग ठेवण्यापेक्षा योग्य वेळी बोलणे चांगले। जोडीदारासोबत काही गैरसमज असतील तर ते दूर करण्याची संधी मिळू शकते। एखाद्या व्यक्तीकडून अचानक संपर्क होऊ शकतो। अविवाहित व्यक्तींना नवीन ओळख होऊ शकते। मात्र नात्याला वेळ द्या, पहिल्याच भेटीत मोठे निर्णय घेऊ नका।
विवाहासाठी प्रयत्न करणाऱ्या कन्या राशीच्या लोकांना या आठवड्यात सकारात्मक चर्चा होऊ शकते. कुटुंबातून एखादे स्थळ येऊ शकते. नवीन ओळख होऊ शकते. पूर्वी थांबलेली चर्चा पुन्हा सुरू होऊ शकते. मात्र निर्णय घेताना फक्त आर्थिक किंवा बाह्य गोष्टी पाहू नका. स्वभाव, विचार, परस्पर आदर आणि समजूतदारपणा यांना महत्त्व द्या. घरातील वातावरणात सुधारणा होण्याची शक्यता आहे. कुटुंबातील एखाद्या सदस्याकडून चांगली बातमी मिळू शकते. घरात शुभकार्याची चर्चा होऊ शकते. एखादा जुना कौटुंबिक विषय चर्चेत येईल आणि त्यावर तोडगा निघण्याची शक्यता आहे. कन्या राशीसाठी गुप्त संकेत. कन्या राशीच्या लोकांनो, या आठवड्यात एखादी गोष्ट पुन्हा पुन्हा तुमच्या समोर येत असेल तर तिच्याकडे लक्ष द्या. एखादा जुना संपर्क, एखादी नोकरीची संधी, एखादी नवी कल्पना किंवा अर्धवट काम किंवा एखाद्या व्यक्तीशी पुन्हा झालेला संवाद यापैकी काहीतरी तुमच्या पुढील प्रवासासाठी महत्त्वाचे ठरू शकते. पण निर्णय घेताना भावनेपेक्षा विवेकाला प्राधान्य द्या. या आठवड्यात तुमच्या आरोग्यासाठी नियमित दिनचर्या महत्त्वाची आहे. वेळेवर जेवण करा, पुरेसे पाणी प्या, झोप पूर्ण घ्या. मनावर अनावश्यक ताण घेऊ नका. हलका व्यायाम, चालणे किंवा योग तुमच्यासाठी उपयोगी ठरू शकते. काही शारीरिक त्रास असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या. या आठवड्यात कन्या राशीसाठी खास उपाय. या आठवड्यात आपल्या श्रद्धेनुसार गणपतीचे स्मरण करा. बुधवारी दिवा लावून शांतपणे प्रार्थना करू शकता. मनात म्हणा, माझ्या आयुष्यातील संभ्रम दूर होऊ दे. योग्य निर्णय घेण्याची बुद्धी मला मिळू दे. माझ्या कष्टांना योग्य फळ मिळू दे आणि माझ्या घरात सुखशांती नांदू दे. कन्या राशीच्या लोकांनो, तुम्ही अनेकदा स्वतःपेक्षा इतरांच्या गरजांचा विचार करता. तुम्ही प्रत्येक गोष्ट योग्य करण्याचा प्रयत्न करता. पण लक्षात ठेवा, तुम्ही परिपूर्ण असण्याची गरज नाही. तुम्ही प्रामाणिकपणे पुढे जाणे महत्त्वाचे आहे. गेल्या काळात एखादे काम अडले असेल तर त्याचा शेवट समजू नका. एखादे नाते तुटले असेल तर स्वतःची किंमत कमी समजू नका. पैशांची अडचण आली असेल तर नवीन मार्ग शोधा आणि एखादे स्वप्न अपूर्ण असेल तर पुन्हा प्रयत्न करा. कारण तुमची खरी ताकद तुमच्या संयमात, बुद्धिमत्तेत आणि सातत्यात आहे. 17 ते 23 ऑगस्टचा हा आठवडा तुम्हाला हळूहळू एका चांगल्या दिशेने घेऊन जाऊ शकतो. अडकलेले काम पुढे सरकू शकते. आर्थिक बाबतीत दिलासा मिळू शकतो. करिअरमध्ये नवीन संधी मिळू शकते. नात्यांमध्ये गैरसमज दूर होऊ शकतात. घरात आनंदाची बातमी येऊ शकते आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुमच्या मनात पुन्हा एकदा आशा निर्माण होऊ शकते. म्हणून या आठवड्यात श्रद्धेने एक वाक्य बोला, माझ्या मेहनतीला यश मिळत आहे आणि माझ्यासाठी चांगला काळ सुरू होत आहे. तुमच्या आयुष्यातील सर्व अडथळे दूर होत तुमच्या कष्टांना यश मिळो. तुमच्या घरात सुख, शांती आणि समृद्धी नांदो. तुमच्या मनातील योग्य इच्छा पूर्ण होत आणि तुमच्या आयुष्यात यशाची, समाधानाची आणि आनंदाची नवी पहाट उगवो. जर तुम्हाला मनापासून वाटत असेल की 17 ते 23 ऑगस्ट हा आठवडा तुमच्यासाठी शुभ ठरणार तर कमेंटमध्ये श्रद्धेने लिहा, माझा चांगला काळ सुरू होत आहे. कन्या राशीच्या सर्व बांधवांना या संपूर्ण आठवड्यासाठी मनपूर्वक शुभेच्छा. जय श्री गणेश.